तो स्टॉल होते किसके हैं, ये अलग जाति के। तो स्टॉल होते किसके हैं, ये अलग जाति के। यानी अपने माथे पे किसने लिखा नहीं कि कौन सी जात का है, यानी अपने माथे पे किसने लिखा नाही की कौन सी जात का है। दुकानावर आले तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना की आम्ही कुठल्या जातीचे आहेत. तर यांचे कपडे धुणे भांडे धुवायची का, आमच्या आया बहिणांना परवाने नकोय. ज्या दिवशी दलित एकदा पेटला ना तर मग तुम्ही समाप्त आहे. मी गोरखनाथ जगन्नाथ ठोंबरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ मीरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्ष. या नात्याने समाजाची जी गाथा आहे ती सांगण्याचा तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल तुमच्या चॅनलचाही धन्यवाद. ज्या महानगरपालिकेने जो महापौरांनी ठराव मंजूर केला त्या ठरावाला मंजुरी करण्या अगोदरच राष्ट्रीय चर्मकार संघाने त्यांना समितीमध्ये घेण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. पण त्यांनी आम्हाला डावलून त्यांनी समिती निर्माण केली आणि त्या समितीच्या माध्यमातून एक ठरवून असा नगरसेवकाने एक गट तयार केला महासभेमध्ये. आणि अशा ह्या गटाने एका ठराविक समाजावर ठरवून असे एवढे प्रहार केले त्यांनी की त्याचा काही अंत नाही. ते नगरसेवक सांगतात की तुमच्या दुकानावरती आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला नीट व्यवस्थित बोलत नाही. जर ते आमच्या दुकानावर आले आणि आम्ही त्यांना व्यवस्थित बोललो नाही, पण ते म्हणतात की तुमच्या कपाळावर आमची जात लिहिली का, पण आमच्या दुकानावर आले तेव्हाच तुम्हाला माहिती आहे ना की आम्ही कुठल्या जातीचे आहेत. पण तरी सुद्धा ते आपल्या बोलण्यामध्ये काय नियंत्रण ठेवत नाहीयेत. आम्ही गळ्यात सोन्याच्या चेन घातल्या, 4 व्हीलर कार घेतल्या, ह्यांची इच्छा आहे का हे प्रस्तावित जे नगरसेवक आत्ता झालेले आहेत, फर्स्ट टाइम टर्म मध्ये ते आलेले आहेत, मग त्यांना वाटतं का 500 वर्षापूर्वी जो चर्मकार समाज आहे तो यांच्या गुलामगिरीमध्ये जगत होता, मग ह्यांच्या गाड्या पुसायच्या का आम्ही, का यांचे कपडे धुणे भांडे धुवायची का, आमच्या आया बहिणांना परवाने नकोय. यांनी आमच्यावर अशा पद्धतीने हा जो ठराव लादलेला आहे हा ठराव आम्हाला नामंजूर आहे. आम्ही त्या ठरावाच्या बद्दल आयुक्तांना महापौरांना पत्र देणार आहेत आणि आम्ही प्रथम त्यांना विनंती करणार आहेत की आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला तुम्ही कुठंतरी स्थगिती आणा. जर त्यांनी तसं नाही केलं तर त्याच्यासाठी मला महापौर मॅडमला एक सांगणं खूप अतिशय गरजेचं आहे. दलित सत्तेदारांना किंवा सत्तेच्या बाहेर असणाऱ्यांना, दलित जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत तुम्ही आहेत, आणि ज्या दिवशी दलित एकदा पेटला ना तर मग तुम्ही समाप्त आहेत. नमस्कार, मी रामदास खोत, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्याचा महासचिव आणि राज्याचा संपर्क प्रमुख. मीरा भाईंदर शहरामध्ये मला वाटते देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातली कुठलीच महानगरपालिका आणि ह्या महानगरपालिकेतले जे नगरसेवक आहेत हे मी प्रथमतः ते अडाणी आहेत बोलतो मी. यांचं शिक्षण झालेलं नाही, यांना कायद्याची जाण नाही आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये गटई असू द्या, आरे स्टॉल असू द्या किंवा दिव्यांग स्टॉल असू द्या, कोणत्याही महापालिकेनं आत्तापर्यंत अशी कारवाई केलेली नाही. परंतु महापालिकेच्या या कारवाईनुसार आज आम्ही जी मीरा भाईंदरमध्ये बैठक घेतली, या बैठकीमध्ये आमचं सगळ्यांचं मनोमिलन झालं. आम्ही त्या सगळ्या कायद्यानुसार त्यांच्या ठरावावर आम्ही आज अभ्यास करून त्यामध्ये आम्हाला कळून आलं की त्यांनी जे ठराव केले, महापौर मॅडमनी जे ठराव केलेले, त्यांना खरं तर त्यांच्याप्रमाणे त्यांना अधिकार असतील, पण मला वाटत नाही की त्यांनी जे ठराव तयार केलेले ते स्वतःचे नाहीत. त्यांना कुणीतरी लिहून देणारा माणूस आहे. हे अडाणी लोक आहेत. मी स्पष्ट बोलतो, आमच्यावर 10-35 गुन्हे दाखल आहेत आमच्यावर, पण आम्ही जे आहे ते सत्यच बोलणार आहे. यामध्ये जर आम्ही उद्या आयुक्तांना, गटई कामगारचे संघटनेचे पदाधिकारी असतील, दिव्यांगांचे पदाधिकारी असतील आणि दूध केंद्राचे अधिकारी जे स्टॉल धारक आहेत त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आम्ही उद्या आयुक्त साहेबांना भेटणार आहोत. आयुक्त साहेबांनी आमच्या ह्याच्यावर जर विचार करून आम्हाला जर न्याय देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नक्कीच शांत बसू. जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेवर महाराष्ट्रात जे आंदोलन घडलं नाही, महाराष्ट्रात जे घडलं नाही ते आम्ही घडवणार आहोत. त्यामुळं महापौर आणि नगरसेवकांनी बोलताना
तोंडाला लगाम लावून बोलावं. दिव्यांगावर बोलताना, गटई चर्मकारावर बोलताना तुम्ही कायदेशीर बोलावं आणि तोंडात येईल ते बोलला तर जशाच तसं उत्तर ही प्रहार संघटना नक्कीच देईल. धन्यवाद. मीरा भाईंदर शहर चर्मकार संस्थापक अध्यक्ष आहे मी दगडू आशान. आणि मीरा भाईंदर शहर चर्मकार संस्था ही प्रहार अंतर्गत आहे. आणि विषय असा आहे की जे महासभेत आता हे ठराव झाला, त्या ठरावात असं म्हणण्यात आलं की त्यांनी अन्य ही चप्पल विकू नये. तर चप्पलचा व्यवसाय हा असा आहे की आता 100-150 रुपयाचा पण रिपेरिंगचा धंदा होत नाही. तर याच्यात जर चप्पल विकायचीच नाही तर पहिलेपासून चप्पल हा फक्त चर्मकार समाजच विकत आला, कुठल्याही कंपनीचे असो काय असो. आता एवढे मोठे मोठे शोरूम टाकले, जर गुजराती मारवाडी सगळे चप्पल विकायला लागले तर आम्ही जर चप्पल विकली, नुसती चप्पल विकली तरी हे म्हणतात की चप्पल पण नाही विकायचं. म्हणजे यांची मानसिकता वेगळ्या दिशेने चालली आहे. याच्या निषेधार्थ आम्ही काहीतरी मोठं आंदोलन मीरा भाईंदर महानगरपालिकेवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करणार आहे. कारण की अधिकाऱ्यांनी आजपर्यंत असा कुठलाही निर्णय घेतला नव्हता आणि याचा ठरावाचा कुठला GR नाही आहे. ठराव यांनी यांच्या मनाने मांडलेला आहे आणि कुठलाही एकपी संघटनेचा याच्यात अध्यक्ष नाही आहे. समिती कधी बनवत नाही मीरा भाईंदर महानगरपालिका. याच्या पुढे आम्ही त्यांना वारंवार समितीसाठी त्यांना पत्रव्यवहार केला आहे आणि सर्व भवन मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये झाले. पण संत रोहिदास भवन हा पास होऊन बी आजपर्यंत मीरा भाईंदरमध्ये संत रोहिदास भवन हा झालेला नाही. याच्यासाठी ही एक आंदोलन, या आंदोलनाची रूपरेषा पुढच्या काही दिवसात ठरवली जाणार आहे.